नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, आजचा जो व्हिडिओ असणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण इंटरचेंजिंग ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस बघणार आहोत। जे असर्टिव्ह किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं, त्याचप्रमाणे निगेटिव्ह सेंटेन्सचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर जो रूल आहे तो रूल लक्षात ठेवा। बघा, व्हाईल चेंजिंग अ पॉझिटिव्ह सेंटेन्स इनटू अ निगेटिव्ह सेंटेन्स अँड व्हाइस वर्सा। व्हाइस वर्सा म्हणजे तुम्ही काय करतायत, पॉझिटिव्हला निगेटिव्ह करतायत, त्याचप्रमाणे निगेटिव्हला पॉझिटिव्ह करतायत, त्याला म्हणतात व्हाइस वर्सा। वी शुड नॉट चेंज द मिनिंग ऑफ द सेंटेन्स। जेव्हा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असतो आणि निगेटिव्ह सेंटेन्सचं पॉझिटिव्ह सेंटेन्स करत असतो, तेव्हा जे काही सेंटेन्स आहे त्याचा मिनिंग हा चेंज नाही झाला पाहिजे। हा तुमचा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पहिला प्रकार आपण बघूया, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स। अफर्मेटिव्हला मराठीमध्ये म्हणतात होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्सला म्हणतात नकारार्थी वाक्य। तर होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करणे आणि होकारार्थीचं नकारार्थी वाक्य करत असताना आपल्याला त्याचा मिनिंग चेंज होऊ द्यायचा नाहीये। पहिलं सेंटेन्स बघा, ही ऑलवेज प्रिपेअर्स टू फॉर हिज एक्झाम्स। मग आता हे तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स एक्झाम मध्ये दिलंय आणि सांगितलंय की याचं निगेटिव्ह करा। मग निगेटिव्ह करताना बघा, सब्जेक्ट तुमचा ऍज इट इज राहणार। ऑलवेज जे आहे त्याचा ऑपोजिट वर्ड लिहायचा नेव्हर, प्रिपेअरच्या ऑपोजिट वर्ड लिहायचा फेल्स। मग तुमचा आन्सर होणार, ही नेव्हर फेल्स टू प्रिपेअर फॉर हिज एक्झाम्स। हे झालं तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स। दुसरं सेंटेन्स बघूया, ॲज सून ॲज ची रचना आहे। ॲज सून ॲज द थीफ सॉ द पोलीस कॉमा ही रॅन अवे। म्हणजे ॲज सून ॲज सेंटेन्स तुम्हाला निगेटिव्ह करण्यासाठी विचारलेलं असतं तेव्हा वाक्याची सुरुवात नो सुनर डीड ने करायची। इथे डीड घेतल्यामुळे बघा, हे जे काही V2 होतं ते आता आपलं V1 होणार आहे, सॉचं होणार सी। बघा, मग नो सुनर डीड द थीप सी द पोलीस हा कॉमा कडून आपल्याला दॅनचा उपयोग करायचा आणि बाकीचं सेंटेन्स ऍज इट इज लिहायचं। बघा, नो सुनर डीड द थीप सी द पोलीस दॅन ही रॅन अवे। अशा पद्धतीने आपण बघितलं की अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं। आता आपण बघूया निगेटिव्ह सेंटेन्सचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं। मग आता निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणे, तुम्हाला एक्झाम्पल दिलंय बघा, नन ऑफ द स्टुडंट्स फाउंड द प्ले अनइंटरेस्टिंग। आता आपण काय करतोय, निगेटिव्ह जे वर्ड आहेत ते निगेटिव्ह वर्ड काढून टाकतोय पॉझिटिव्ह करताना। म्हणजे जे नन आहे त्याच्या ऑपोजिट घ्यायचं ऑल द स्टुडंट्स फाउंड द प्ले अनइंटरेस्टिंगच्या ऑपोजिट घ्यायचं इंटरेस्टिंग। अशा प्रकारे बघा तुमचं निगेटिव्ह झालेलं आहे अफर्मेटिव्ह। दुसरं बघा, दिस वॉच इज नॉट चीप। नॉट चीप म्हणजेच एक्सपेन्सिव्ह, म्हणून आपलं पॉझिटिव्ह होणार दिस वॉच इज एक्सपेन्सिव्ह। त्याच्यानंतर आपण पुढे बघूया पुढचा प्रकार। बघा, पुढचा प्रकार आहे इंटरचेंजिंग असर्टिव्ह अँड इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स। जे काही असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याचे इंटेरोगेटिव्ह करणे, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य करणे। तर त्याचे आपण रूल समजून घेऊया। बघा, रूल आहे व्हाईल चेंजिंग अन असर्टिव्ह सेंटेन्स इनटू इंटरोगेटिव्ह अँड व्हाइस वर्सा। जेव्हा आपण असर्टिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह करत असतो, जेव्हा आपण विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी करत असतो किंवा प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी करत असतो, त्यावेळेस आपल्याला काय करायचं, वी हॅव टू ऍड अ निगेटिव्ह इफ द सेंटेन्स इज इन द अफर्मेटिव्ह अँड रिमूव्ह द निगेटिव्ह इफ द सेंटेन्स इज इन द निगेटिव्ह। बघा, हे जर असर्टिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळेस त्याचं इंटरोगेटिव्ह करताना आपल्याला त्या ठिकाणी नॉट निगेटिव्ह वर्ड, वी हॅव टू ऍड अ निगेटिव्ह, आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह वर्ड ऍड करावे लागतील त्याचे इंटरोगेटिव्ह करताना। आणि जर असर्टिव्ह सेंटेन्स हे निगेटिव्ह असेल, त्याच्यामध्ये नॉट वगैरे असेल, तर अशा वेळेस आपल्याला त्याचे इंटरोगेटिव्ह करताना हे निगेटिव्ह वर्ड्स रिमूव्ह करावे लागतील। एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया। बघा, पहिलं एक्झाम्पल दिलंय, द गिफ्ट वॉज एस्पेशली फॉर यू। हे जे सेंटेन्स आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे, याला आपल्याला करायचंय त्या ठिकाणी इंटरोगेटिव्ह। मग आता हे जे सेंटेन्स आहे हे पॉझिटिव्ह आहे, बघा या ठिकाणी वॉज आलेला आहे। मग आता आपल्याला हे जे काही हेल्पिंग वर्ब आहे त्याला नॉट लावायचा। बघा, वॉज प्लस नॉट तुमचं होणार वॉजंट। आणि हे जे काही वॉजंट आहे ते आपल्याला सुरुवातीला घ्यायचं। बघा, वॉजंट द गिफ्ट ऍज इट इज लिहायचं, एस्पेशली फॉर यू हा जो फुल स्टॉप आहे तो काढून द्यायचा क्वेश्चन मार्क। मग हे झालं आपला आन्सर। दुसरं एक्झाम्पल बघा, मोहन डज नॉट लिव्ह नियर माय हाऊस। हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं आपल्याला इंटरोगेटिव्ह करायचं आहे, या ठिकाणी नॉट आलेला आहे। आता आपल्याला तो नॉट काढून टाकायचा इंटरोगेटिव्ह करताना। आणि हे जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते सुरुवातीला घ्यायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा। बघा, हा आता डी कॅपिटल घ्यायचा, डज मोहन लिव्ह नियर माय हाऊस हा फुल स्टॉप काढून त्या ठिकाणी येणार प्रश्नचिन्ह। मग हे झालं तुमचं निगेटिव्हचं इंटेरोगेटिव्ह।
त्याच्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल आपण बघूया, पुढचा प्रकार आपण बघूया. आता पुढचा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह टू असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवणं. शुडंट यू ट्रीट हिम विथ मोर रिस्पेक्ट. बघा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे, हेल्पिंग वर्ब आपण आधी घेतले, इथे नॉट लावलेला आहे. आता त्याचं पॉझिटिव्ह करताना किंवा असर्टिव्ह करताना हा नॉट काढून टाकायचा. हे जे काही हेल्पिंग वर्ब आहे, मॉड्यूल ऑक्झिलरी आहे, ते सब्जेक्ट नंतर घ्यायचं. आपला सब्जेक्ट आहे यू, तो आधी लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं, नॉट काढून टाकायचा. यू शुड ट्रीट हिम विथ मोर रिस्पेक्ट, हा क्वेश्चन मार्क काढून या ठिकाणी द्यायचा फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण बघितलं इंटरोगेटिव्हचं पॉझिटिव्ह आपल्याला कसं करता येईल. दुसरं एक्झाम्पल बघा, डज ही लिव्ह हिज कीज ऑन द टेबल. प्रश्नचिन्ह इंटरोगेटिव्ह आहे, त्याचं असर्टिव्ह करायचं. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, नॉट आलेलं नाहीये, म्हणून आपल्याला आता निगेटिव्ह करताना नॉट घ्यायचा आहे. बघा डज नॉट, आधी सब्जेक्ट घ्यायचा ही, हेल्पिंग वर्बला नॉट लावायचं. ही डज नॉट लिव्ह हिज कीज ऑन द टेबल, क्वेश्चन मार्क काढून त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा फुल स्टॉप. बघा हे जे काही आहे, हा जो रूल आहे किंवा हा जो सेंटेन्सचा प्रकार आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण पुढे बघूया. बघा तुम्हाला आता सांगितलेलं आहे की जे काही असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करणे, विधानार्थी वाक्याचं त्या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य करणे. मग याचा रूल तुम्ही लक्षात घ्या. व्हाईल चेंजिंग असर्टिव्ह सेंटेन्स इनटू इम्पेरेटिव्ह वी हॅव टू टर्न अँड ओपिनियन इनटू कमांड. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये जे काही ओपिनियन दिलेलं असतं ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला कमांड करायचं असतं, कमांड बनवायचं असतं. याच्या विरुद्ध जर तुम्हाला सांगितलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह करा, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जी कमांड आहे ते आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये ओपिनियन बनवावी लागते. मग हे कसं करायचं बघा, जेव्हा वाक्यामध्ये यू शुड येतो, जे असर्टिव्ह सेंटेन्स असतं त्या असर्टिव्ह मध्ये जो काही यू शुड येतो वाक्यामध्ये, ते इम्पेरेटिव्ह करताना तो यू शुड काढून टाकायचा. एक्झाम्पल बघा, यू शुड कम इन. आता याचा आपल्याला सांगितलं इम्पेरेटिव्ह बना, हा यू शुड काढून टाका, तुमचं इम्पेरेटिव्ह बनून जाणार, तुमचा आन्सर असणार कम इन. मग इथे तुम्ही बघू शकतात कम इन हे झालं इम्पेरेटिव्ह या सेंटेन्सचं. दुसरं सेंटेन्स आहे बघा, यू शुड स्टडी रेग्युलरली. यू शुड काढून टाका, तुमचं इम्पेरेटिव्ह तुम्हाला मिळून जाणार, ते असणार आहे स्टडी रेग्युलरली. आता आपण असर्टिव्हचं इम्पेरेटिव्ह कसं करायचं ते बघितलं. आता इम्पेरेटिव्हचं असर्टिव्ह कसं करायचं ते बघूया. बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, ऑलवेज स्पीक द ट्रूथ. हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, याचं आपल्याला असर्टिव्ह करायचं. मग इम्पेरेटिव्हचं असर्टिव्ह करत असताना उलट करायचं, यू शुड आता या ठिकाणी ऍड करायचा. बघा यू शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ, हे झालं आपलं असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला दिलं होतं, गो टू द डॉक्टर. या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह होणार, यू शुड ऍड करा, यू शुड गो टू द डॉक्टर. मग हे झालं तुमचं असर्टिव्ह सेंटेन्स. अशा प्रकारे आपण इम्पेरेटिव्हचं असर्टिव्ह कसं करायचं, असर्टिव्हचं इम्पेरेटिव्ह कसं करायचं हे बघितलं. आता आपण बघूया पुढे. बघा पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे की इंटरचेंज करा असर्टिव्ह सेंटेन्सला एक्सक्लामेटरी मध्ये आणि त्याच प्रकारे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स करा. मग या ठिकाणी रूल बघा, व्हाईल चेंजिंग असर्टिव्ह सेंटेन्स इनटू एक्सक्लामेटरी, जेव्हा आपण विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य करत असतो, वी हॅव टू रिमूव्ह वर्ड्स विच एक्सप्रेस द फिलिंग स्ट्रॉंगली. तर अशा वेळेस आपल्याला असे शब्द जे एक्सप्रेस करतात फिलिंग स्ट्रॉंगली, ते शब्द रिमूव्ह करायचे, ते शब्द काढून टाकायचे. बघा व्हेरी, इंडीड, ट्रूली, ग्रेट असे जे काही शब्द आहेत ते आपल्याला काढून टाकायचे. अँड ऍड द एक्सक्लेमेशन मार्क, आणि त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं, एक्सक्लेमेशन मार्क ऍड करायचं. मग बघा जे असर्टिव्ह सेंटेन्स असतं त्या असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये शब्द दिलेले असतात. आता आपल्याला असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी करायचं आहे, म्हणून असर्टिव्ह सेंटेन्स मधले हे वर्ड काढून टाकायचे आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये यांच्याऐवजी एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा. व्हाईल चेंजिंग द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वी हॅव टू यूज वर्ड्स ऑर एक्सप्रेशन दॅट ट्रूली कन्वे द फिलिंग रिप्रेझेंटेड इन द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता व्हाईल चेंजिंग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, जेव्हा आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स करायचं असतं, अशा वेळेस आपल्याला असे वर्ड्स, असे एक्सप्रेशन्स ऍड करायचे असतात. एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ म्हणजे तुम्हाला इझी होईल. बघा द सनसेट इज व्हेरी ब्युटिफुल, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, याच्यामध्ये व्हेरी वर्ड आलेला आहे. बघा हा व्हेरी वर्ड आपल्याला काढून टाकायचा, त्याच्याऐवजी हाऊ आपल्याला घ्यायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये. मग आपल्या वाक्याची सुरुवात होणार हाऊ, त्याच्यानंतर बघा हाऊ ब्युटिफुल, त्याच्यानंतर हाऊ ब्युटिफुल द सनसेट इज, द सनसेट इज, आणि याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क. अशा पद्धतीने आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवलं. दुसरं एक्झाम्पल बघा, हाऊ इनोसंट द चाइल्ड इज, हे आन्सर दिलेले तुम्हाला. दुसरं एक्झाम्पल बघा,
ओके, या ठिकाणी तुम्हाला हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की याचं काय करा, असर्टिव्ह सेंटेन्स करा. मग आता हा हाऊ निघून जाणार आणि हाऊच्या ऐवजी ते जे काही शब्द आहे त्या शब्दांपैकी एक शब्द घ्यायचा, हा एक्सक्लेमेशन मार्क सुद्धा निघून जाणार. मग आता तुम्ही लिहा द चाइल्ड इज ट्रूली इनोसंट किंवा व्हेरी इनोसंट किंवा इंडीड इनोसंट. अशा प्रकारे आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्स केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघू. यस, तुम्हाला मागच्या वर्षी बघा बोर्डमध्ये विचारलेले प्रश्न मार्च 2023 आणि जुलै 2025 मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते. दोन्ही प्रश्न तुम्हाला एक्सक्लेमेटरी करा म्हणून विचारलेले होते. बघा, पहिला प्रश्न होता श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. असर्टिव्ह सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे, याचं तुम्हाला एक्सक्लेमेटरी करायला लावलेलं आहे. बघा, व्हेरी या ठिकाणी निघून जाणार, त्याच्याऐवजी आपण घेणार हाऊ. हाऊ पुढे ऍज इट इज लिहायचं, हाऊ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि शेवटी द्यायचा एक्सक्लेमेशन मार्क. मग हे झालं आपलं असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पुढे बघा, द वर्ल्ड इज व्हेरी पुअर. जुलै 2025 मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं असर्टिव्ह सेंटेन्स ज्याच्यामध्ये व्हेरी आलेले ते तुम्हाला एक्सक्लेमेटरी करायला लावले. व्हेरी काढून टाका, व्हेरी ऐवजी हाऊ लिहा, पुढे ऍज इट इज लिहा हाऊ पुअर द वर्ल्ड इज. बघा, अशा पद्धतीने एक मार्क तुमचा फिक्स झाला. अशा पद्धतीने आपण हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवलं. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरचेंज बघितला की असर्टिव्ह दिलं असेल तर त्याचं इंटरोगेटिव्ह कसं करायचं, एक्सक्लेमेटरी कसं करायचं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं किंवा एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह कसं करायचं, इंटरोगेटिव्हचं असर्टिव्ह कसं करायचं, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं. ह्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही निश्चितच संपर्क साधू शकतात. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.